नमस्कार. आम्ही रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे आणि ह्या दौऱ्यावर असल्यामुळे भीम आर्मी नावाची जी संघटना आहे ती कोकणामध्ये आपण फार चांगल्या प्रकारे काम करत आहोत. आमचे विशेषतः मसळा आणि रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत विलासजी गडशी यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्याचा दौरा केला आणि ह्या दौऱ्यामध्ये आम्हाला असं कळलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भीम आर्मी या संघटनेने पाठिंबा दिला नाही. त्याचबरोबर आपण नगरपालिकेमध्ये आम्ही पाठिंबा दिला नाही. मागच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही पाठिंबा दिला नाही. परंतु ह्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, फार महत्त्वपूर्ण निवडणुका आहेत. ह्या निवडणुकीचा परिणाम फार मोठा होणार आहे आणि भीम आर्मी ही जी संघटना आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आमचं 36 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही आता चांगला ग्रीप पकडला आहे आणि रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही इथले खासदार जे आहेत माननीय सुनील तटकरे साहेब जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आदित्य तटकरे महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते तालुक्यातले कार्यकर्ते आहेत, गावागावातले कार्यकर्ते आहेत. ह्या माध्यमातून आम्ही एक ठराव मंजूर करत आहोत. आज आम्ही मसळा तालुक्यामध्ये आमची मिटिंग आहे. त्या मिटिंगमध्ये आम्ही ठराव मंजूर करणार आहोत आणि या ठरावांती आमचे जे संपर्क प्रमुख आहेत विलास गडशी यांच्या माध्यमातून तो ठराव आम्ही लवकरच सुनील तटकरे साहेब आणि आदित्य तटकरे मॅडम यांची भेट घेऊन नक्कीच ह्या निवडणुकीच्या बाबतीत आमचं पाठबळ त्यांना मिळालं आणि इथल्या जो राखीव मतदारसंघ आहेत ते मतदारसंघ जर आम्हाला दिलेत तर नक्कीच त्यांना चांगलं यश मिळेल एवढंच मी बोलतो. आणि ह्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कसा रोजगार निर्माण होईल, इथे एक लेणी आहे त्या लेणीचा बचाव कसा होईल, ह्या माध्यमातून आम्ही रायगड जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास केला. दिघी बंदरामध्ये स्थानिक लोकांना रोजगार भेटला पाहिजे. दिघी पोर्ट जो आहे त्या दिघी पोर्टमध्ये 50% स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि अधिकाधिक इथलं पर्यटन कसं वाढेल त्यासाठी अधिकाधिक निधी केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने रायगड जिल्हा दिला पाहिजे. ह्या माध्यमातून आम्ही लवकरच राज्य सरकार आणि राज्यपाल यांची भेट घेऊन ह्या संदर्भात आम्ही नक्कीच त्यावरती विचार करू. आमचं शिष्टमंडळ लवकरच मंत्रालयामध्ये आदित्य तटकरे मॅडम यांची भेट घेणार आहोत. जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र.